गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या ऐतिहासिक वाघनख्यांच्या प्रदर्शनाला सरकारकडून अखेर मुहूर्त मिळाला आणि कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळावरील लक्ष्मी विलास पॅलेस इथं या वाघनख्या आणि शिवकालीन शस्त्रास्त्रांचा उद्घाटन सोहळा पार पडला। या प्रदर्शनात शिवशस्त्र शौर्यगाथा या मराठाकालीन शस्त्रांच्या प्रदर्शन आणि लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून आणलेली वाघनखं यांचं उद्घाटन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं। मात्र या कार्यक्रमात पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभागाचा ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभार उघडकीस आला। या सोहळ्यादरम्यान आयोजकांना स्टेजवरच्या खुर्च्या कमी कराव्या लागल्या, तर दुसरीकडे प्रेक्षकांच्या खुर्च्या रिकाम्या असल्यामुळे थेट महाविद्यालयाच्या मुलांना बोलवण्यात आलं। विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे लेक्चर आणि प्रॅक्टिकल सुरू असताना त्यांना जबरदस्तीने कार्यक्रमाला हजर राहावं लागलं। विशेष म्हणजे या सोहळ्याचं निमंत्रण कोल्हापुरातील नागरिकांना दिलं गेलं नाही, त्यामुळे कोल्हापूरकरांना निमंत्रित न केल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते। आज या ठिकाणी ऐतिहासिक वाघनख्याचं प्रदर्शनाचा कार्यक्रम झाला। हा कार्यक्रम होतोय कुठं तर छत्रपतींच्या राजधानीत, आणि हा कार्यक्रम होत असताना त्या कार्यक्रमामध्ये भव्यता दिव्यता, कारण शिवशाहू प्रेमींची या ठिकाणी उपस्थिती हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता। परंतु इथं आल्यानंतर जो काय मनाला क्लेश झाला, या ठिकाणी जे काय पुरातत्वानं नियोजन केलं होतं अतिशय एकदम बोगस असं नियोजन केलं होतं। अगदी कॉलेजमधली मुलं आणून बसवली होती, नागरिकांचा तर पत्ताच नव्हता। जे काय होती थोडीफार लोक ती ऑफिसची लोक होती, आणि या अशा पद्धतीनं जर शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमामध्ये जर अशा पद्धतीनं हेळसांड होत असेल तर आम्हाला सर्वांना एक ही गोष्ट भूषवणार नाही आहे। या संदर्भात मी पालकमंत्र्यांशी सुद्धा बोलून घेतलं। यावेळी कोल्हापूरचे अनेक खासदार आहेत, आमदार आहेत, माननीय छत्रपती शाहू महाराज आहेत, यांची उपस्थिती येत असणं गरजेचं होती। एकंदरीत कार्यक्रमाचा जो प्रोटोकॉल होता तो सुद्धा बदलला। अरे एक आपल्याला एक पोवाड्याची एक परंपरा आहे, एक आपल्याला संचार देतोय, एक आपल्यामध्ये जिवंतपणा आणतोय, तो पोवाडा कार्यक्रमाच्या नंतर सादर होतोय। म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप काय होतं हा एक मुद्दा। दुसरा मुद्दा, या ठिकाणी आमची शिवशाहू प्रेमीची अशी इच्छा होती की हे जे शाहू जन्मस्थळ आहे, ह्या शाहू जन्मस्थळाला आमच्यासारख्या कार्यकर्त्याला गेले 18 वर्षे हे इथलं वस्तू संग्रहालय आणि परिसरात सुशोभित व्हावून प्रयत्न करायला लागतोय। आणि हे दोन्ही कार्यक्रम एकत्र झाले असते तर काय अडचण होती? अहो, शाहू महाराजांच्या हयातीत यातना झाल्या आणि त्यांच्या हयातीत सुद्धा हे पुरातत्व खातं त्यांना यातना देतंय। शाहू महाराजांचं कधी करणार आहे पुढं? 18 वर्षे झाली। हे जे पैसे मिळले ते पुरातत्व दिले नाहीत, आम्ही भांडून राज्याच्या डिप्युटीशीमधून पैसे मिळवले होते। त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रचंड असं एक खेद आणि वाईटही वाटलेलं आहे। दरम्यान पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हा कार्यक्रम औपचारिक असल्याचं सांगितलं। येत्या सोमवारनंतर सर्वांसाठी व्यवस्थित नियोजन केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। नियोजनात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला। या सगळ्या कामामध्ये ज्या पद्धतीने आपण जर अधिकाऱ्यांबद्दल तक्रारी असतील तर निश्चितपणे त्याच्याबद्दलची दुरुस्ती करण्याबद्दल आम्ही सूचना करू, त्याच्यावरती कारवाई करू। अपेक्षित असंच आहे की या सगळ्याचा जो इतिहासाचा ठेवा आहे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, आणि त्यासाठी उदासीनता नाही, प्रचंड उत्साह असला पाहिजे। जर याच्यामध्ये कोण अशा पद्धतीने काम करत असेल तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई करण्याबद्दल आम्ही सन्माननीय मंत्री महोदयांच्या सुद्धा निदर्शन सांगतो। त्यामुळे ही औपचारिकता होती। अजून 8 महिन्याचा जो काही प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये एकापेक्षा एक असे कार्यक्रम होतील की ज्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्याचा विचाराचा जागर, कर्तृत्वाचा जागर पोहोचवणार आहोत। त्या सगळ्यांमध्ये 10 आमदार नाही तर या जिल्ह्यातले 36, 35, 36 लाख, 40 लाख सगळे नागरिक सहभागी होतील। अशा पद्धतीचा लोकोत्सव आपण करणार आहोत। त्याची कार्यक्रम पत्रिका सुद्धा सोमवारी आपल्याला दिली जाईल आणि प्रत्यक्षामध्ये सर्वच लोक त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सहभागी होतील ते आपण पाहालच। या कार्यक्रमात पुरातत्व आणि सांस्कृतिक विभाग संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे यांनी प्रदर्शनाविषयी माहिती दिली। मात्र प्रदर्शनाच्या ढिसाळ नियोजनाबाबत पत्रकारांच्या प्रश्नाला हात जोडून त्यांनी उत्तर टाळलं। खरं तर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर नगरीत या वाघनख्यांचं मोठ्या उत्साहाचं स्वागत व्हायला पाहिजे होतं। मात्र या सोहळ्यालाच लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली आणि सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे उद्घाटन कार्यक्रम चर्चेत राहिला। सर्व कोल्हापूरकरांना माझं आवाहन आहे की या प्रदर्शनाचा लाभ त्यांनी अवश्य घ्यावा। पुढे 8 महिने ही वाघनखं कोल्हापुरात आहेत। इतर वेळेस ती इंग्लंडला जाऊन पाहावी लागली असते तर त्याचं आता प्रत्यक्ष दर्शन इथं होतं, आणि इतर ठिकाणी ती 8 फूट दूर ठेवावी लागली होती। इथं अत्यंत जवळून त्या वाघनखांचं दर्शन आपल्याला मिळणार आहे। या सगळ्याचा आस्वाद आपण घेऊ। धन्यवाद। लोकांचा सहभाग काय नव्हता? लोकांचा सहभाग का करून घेतला नाही? कोल्हापूरकरांचा सहभाग का घेतला नाही? अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।